आई सांग ना हो दादाले, प्रकाश दादाले सांग ना तू. वावर आई नको म्हणा, त्यानं पंजी गिंजी मारली. काडी कचरा गिवेच वास केला तर मी तो आगीच त्याचेवाले जेवढे पैसे लावले त्यानं तेवढे पैसे वापस दे तुम्ही. पंजीचे बिन काडी कचरा बायाचे सर्वे सांग ना हो त्याले. वाई नको ना म्हणा, वाई दे ना मले वाई दे ना. मले सांगू नको, तुले सांगतो मी प्रभू, मले सांगू नको, मले दोघाच्या मंदात पाडू नको. आता मला एवढं सांग, आतापर्यंत तुला वाहिला ना त्या बाप होता तेव्हापासून वाईन राहिला ना, आताही वाईन राहिला त्या बाप मेल्यावरही बी. आता वाई दे ना, त्याचे मोठे मोठे लेकरं होऊन राहिले. तुले 2 पोरीच तर आहे रे, त्याला पोरग आहे पोरगी आहे, आता लग्नाला आणि त्याची पोरगी. आणि तुला समजत नाही का, मोठ्या भावाचा निस्ता आप मतलबीपणाच करता. 2 पोरी असून एवढा कायचा लोभ रे तुले, वावराचा निस्ता. मला वाटलंच बुडी अशी म्हणून वाटलंच. आमच्या याच्यात राहते पोराचे गुण गायते, मोठ्या पोराचे गुण गायते. त्याच्या बायकोचे गुण गायते आणि त्याच्या मोठ्यावाल्या पोराचे गुण गायते. तरी बरं झालं का बेवडाच आहे मोठं पोरग. आणि आमच्या इथं राहते, भाकर पाणी आमच्या इथं खाते आणि म्हणते वायू दे. कधी नाही कधी त्याला तर द्यास लागत होतं वायाले तुले वाटण्या होईपर्यंत. आणि मग एकटाच व्हायचं तू, दरवर्षी एकटाच व्हायचं. त्याला वायू दे, आता वाहिला आता वाहू दे. त्यानं पंजी गिंजी मारली, वाहू दे आता त्याला. 1 वर्षी तू वाच जा आणि 1 वर्षी त्याला वायू देत जा. आता 12 महिन्यापर्यंत वाट पाहा लाग नाही मला वावराची. 12 महिन्यापर्यंत वाट पाहिली. तू ना असं हे करत ना दादाला, तुला समजाव नाही केलं. मी म्हणू शकत नाही. दादाली मी म्हणलं म्हणजे मग मला मारायला येईन. बरं दादा तू म्हणलं, तू माय होय तर तुझ्या माताला ऐकन तरी. लय सलकट आहे बाई हे फोट लाईन प्रभ्या, लय सलकट आहे. आपलं मतलबीपणा करते. मोठ्या भावाचा नाही विचार करत बाई. मोठ्या भावाचा विचार कराले. आणि मी काय नाही म्हणू रे त्याले, म्हणाले त्यानं का म्हणलं ना मला वावर वायतो म्हणून. मी काही भांडणं नाही करत त्याच्यासोबत, भांडणं कराले. मग भांडणं नाही करत तुम्ही, भांडणं नका करू आई. मग वाटणी करा. 4.5 एकर वावर आहे ना, 2.25 एकर मग आम्हाला देऊन द्या. दरवर्षी ते बी वायत जाईल आणि दरवर्षी आम्ही बी वायत जाऊ. लय शिकून राहिली हो तू. बापाच्या घरून काय घेऊन आली होती व एक ढोबर निस्त. कोणतं आलं तुले, कोणतं दिलं बापानं तू यावाल्या. इथं शिकून राहिली तर आम्हाला द्या, वाटणी द्या. मी मरेपर्यंत कोणाला देणार नाही म्हटलं वावर. घरही माया नवऱ्याचंच होय आणि वावरही माया नवऱ्याचंच होय, दोन्ही मायाच होय. शिकू नका तुम्ही. वावर दे ना मग वाटणी करून. त्या बापानं आणून ठेवलं का वावर, वाटणी करून दे. तोंड नाही झडली तू वाली, वाटणी करून दे मनाच्या वेळेस. काय देणार आहे तुम्हाला माय बाप? लय मोठे लखपती होते तर तुम्हाला देणार आहे हुंडा पाणी हे ते. काय दिलं त्या बापानं, काय दिलं. निस्ते लावते. आता त्या नवऱ्याला घर नावी करून दिलं ना एवढं त्यानं मोठ्यानं. तो बिचारा अलग राहून राहिला. दुसरी जागा घेतली, दुसऱ्या इकडं बांधलं त्यानं 2-3 रूमा. तुम्हाला एक खडकू मागतलाही नाही. आणि हे आयतं मायवाल्या नवऱ्याच्या नावावरचं हे घर तुम्हाला दिलं. त्याचा इथं हक्क पडत होता याचाच मोठाचा पक्क्याचा, तरी दिलं ना तुम्हाला घर त्यानं नावी करून. अजून वावरही दाबाचं कोशिश करता का बंदाच्या बंद. दिलं तर काय झालं मग. या 2 रूमामध्ये कुठं वापर होत होती दोघाची. धड तेही नव्हते राहत, धड आम्ही नव्हतो राहत. दिलं नावी करून. इन 2 रूम आहे व तुले थोडीशी लाज. बाहेर जाऊन पाय ना, दुनियादारी पाय. एवढीशी जागा सोडत नाही म्हटलं. सख्या भावाले असो का कोणीही असो, एवढीशी जागा सोडाले. तुम्हाला तर त्यानं घर देऊन दिलं नावी करून. लाज वाटते का थोडीशी मनाच्या वेळेस. थांब ना तू करू नये, चुपचाप बस ना. मी बोलून राहिलो तिच्यासोबत, आईसोबत बोलून राहिलो ना. तू काय म्हणतात टपर करता. काय ना कशी बोलते मला बोलाले. एक शब्द मी ना बोललेला जमत नाही तुमच्या आईले तर. मलाच म्हणते नावी करून दिलं म्हणते, घरदार हे ते असे बोलून राहिले. सांगा बरं, आपल्या घरी राहते मोठ्या पोराचं गुण गायते. आपल्या घरी राहते आणि मोठ्याचे गुण गायते. निस्ती काना भरते नवऱ्याची, काना भराले निस्ती. माय घर होय ते घर होय काय होय हे. माय होय माय नवऱ्याचं घर होय. आपल्या घरी राहते तर आज पूर्ण जवान पण काढलं या घरात. आणि मला शिकून राहिली शाईनी. ते सांगते बायको रे. नाही तर झिपुट्या धरून आवडीन मी. पा कशी बोलते तुमची माय. कशी बोलते, झिपुट्या धरून आवडीन म्हणते मी. चुपचाप राहतो. मी तिच्यासोबत बोलून राहिलो होतो ना. माझ्या बंदात काय करतो तू. एक थोबाडी देईन ते आलं ठेवून. जाय तू आले काम कर, अंदर जाऊ जाय. मला तर काम करायला सांगलं इथं लग्न करून. काम करायला आलाले. एकही शब्द बोलू नको म्हणते मायले, एकही शब्द बोलाले. स्पष्ट
भाऊ तू दोन्ही लेकरं मायवाले मला सारखेच आहे. आतापर्यंत तू न लय भोपालीपणा केली तू वाली. आता त्यारे वायू दे. पुढल्या वर्षी तू वाय, त्याच्या पुढल्या वर्षी तो वाय, एक वर्ष वाया दोघाही जाणार. माय भिंत बुडी आता बुडी नाही का, बुडी भडकवलं असं ना मोठ्या दादानं आणि वहिनीनं. हा म्हणून बुडली पोराचं से करते आता मोठ्या दादाचं. चौथी चहा पर्यंत आता वायते तर वायू द्या लागत. आणि नाही जर म्हणलं मी ना आता चालणारच नाही मायवालं. चालाले दादा माय सांगावर येऊन मला जोड पण धरू म्हणलं गेलं मी ना आता त्याले. तर रोज येऊन दारू पिऊन माझ्या घरी येऊन शिवा देत जाईन मले. शिवा द्या आले जाऊ दे चहा पर्यंत वावर तर वाईनच राहिला. पण 12 महिने मला शिवा खावा लागेल मग त्याच्यावाल्या. जाऊ दे आता बुडी म्हणते तसंच करावं लागेल मग आता. हा मामीजी बोला, काय म्हणून राहिले होते? राणीनं सांगितलं होतं तुम्हाला बोलायचं होतं म्हणून. बोला ना. नाही मी म्हणलं घरदार सोडलं तुम्ही दोघाही नवरा बायको ना. तुम्ही बी तिच्याच मांग लागले का राणीच्या मांग? तुम्हाला तर अक्कल पाहिजे का नाही? थोडीशी तिले अक्कल नाही तर नाही, तुम्हाला तर अक्कल पाहिजे का नाही? कसं घर सोडायचं बा म्हणून तुम्हाला समजत नाही का जवाई? शिकले सवरले आहे, प्रोफेसर आहे तुम्ही, तुम्हाला तर सारंच समजते, मला सांगायची जरूरतही नाही आहे. आणि काहून मग असे वागले तुम्ही लहान लेकरावानी? घरदार सोडलं तुम्ही तिच्या मांग लागून राणीच्या. काय करता मग मामीजी? करता काय? राणीले नेट लागते कामं करायची नेट लागते. रोजचे झगडे आणि तुमच्या पोरीने म्हणलं माय ना बापानं मीनं तर घर सोडून चालली जाते. माणसं माहीतच नसन तुम्हाला नाही का? सांगते काय ते एवढ्या अंगणीने तुम्हाला सांगितलंय नसन ना तिनं. आईसोबत 2 गोष्टीचं झालं तर रात्री घर सोडून गेली होती. ती घर सोडून राहिली 2 दिवस राहिली तिथं आपल्या तिच्या मैत्रिणीच्या रूमवर. एवढी तर हे आहे मग तुमची पोरगी. राणी घर सोडून गेली होती? कधीची जवाई घर सोडून गेली होती ते? मला काहीच नाही माहित बा, तिनं काहीच नाही सांगितलं मला. कधी सोडून गेली ती घर? आता काय सांगावं तुम्हाला मामीजी, काय बोला मला तेच नाही समजत. मागच ते घर सोडून आता हे झालं असं 1-1.5 महिना. 10 वाजता घरातून बाहेर निघाली, आमचे छक्के पंजे सुटले होते, सारं हे झालं होतं. आम्ही काय करायचं मग? कमी जास्त केलं तिनं जीवाचं तर माय बापही फसाले. अशी तर आहे मग हे तुमची पोरगी. मीच फसलो तिच्यासोबत लग्न करून, मीच फसलो. नाही जी मला काहीच नाही माहित जी जवाई, खरंच सांगतो मला माहीतच नाही बा. तिनं सांगितलंही नाही. असं घरदार सोडाव नाही ना अर्ध्या रात्री. बापा आजी काय करावं ह्या पोट्टीचं? मी तर हारली बा ह्या पोट्टीच्यानं. मी हारलो ना मामीजी, तुम्ही तर हारल्या पण मी हारलो ना. म्हणून आलो तिले अल्लो. काय रोज तेच. आणि आता ती माईवाली वहिनी आली तिथं राहिले. माय तो निघाला भाऊ बाबाचा हे पहिले दुसऱ्या बायकोचं पोरग. तर ते आली. मी म्हटलं आईसोबत पहिलेच हिचं पटत नाही, आता ते आली बा म्हटलं तर तिच्यासोबत नाही पटत होतं हिचं. ते एवढेच कामं करते ना तेवढेच कामं करते. बाबानं तसंही मला जाय म्हणलं. मी म्हणलं चला आता बाबा आई म्हणून राहिले, तुझी बायको सारखी राहतच नाही तर चला म्हणलं आता आपणच घर सोडून द्या. आलो मग मी. इले सासू सासरी पाहिजे नाही, इले कोणीच पाहिजे नाही, मग राहू दे ना आता इले हिच्या मतानं आलं बस. काय करता मग? तुम्हाला म्हणलं होतं ना मांग मी, मला एकूण एक गोष्ट सांगत जा तुम्ही. हे अशी वागली ना तर मला सांगायचं तुम्ही. हे अर्ध्या रात्री घर सोडून गेली होती, तुम्ही सांगितलं काऊन नाही? मला सांगायला पाहिजे होतं ना. येतच नाही म्हणे मामी तिथे मले, मी येतच नाही म्हणे, जाबच करतो म्हणे. आणि ती पोट्टी 1 नंबरची बदमाश होती तिच्या रूमवर राहिली ते. मग काय करता? तिले कसं बी बैलो पुसलो करून आणा लागलं तिले. पण तरी पण जशानं तशीच वागते ते, सारखी राहतच नाही. म्हणून आता अलग राहतो. आता तिले तिच्या मतानं वागू देतो, जसं वागायचं तसं. राहू द्या आता, जाऊ द्या, जे होते ते होते, पाहतो आता काय होते. तर इथं तर वागत एकटी आहे तर सासू सासरी नाही काही नाही, तिच्या मताचंच आहे इथं. आता तर सारखी राहीन का नाही ते? आजी पण तुम्ही आई वडिलापासून वेगळे कायले राहता जी जवाई? तिले चांगले याच्यात ठेव ना जी, चांगल्या दबक्यात ठेवा तुम्ही. तिले डोक्यावर नका बसू राणीले. डोक्यावर बसवाले. पुढे असं वाटते मामीजी मी डोक्यावर बसतो होतो म्हणून, पण मी डोक्यावर नाही बसत. मला साऱ्या गोष्टी समजते. पण करू काय मी? तिचा स्वभाव आता नेहमीचा तसाच आहे राणीचा. मी करू काय? तिले मारू, जोडू, दारू पिऊन येऊ? काय करू मी? सांगा बरं तुम्ही. काय करू? मला शोभन तरी का असं केलेलं? सांगा बरं. नाही तसं गिसं कायले करता बाप्पा, तसं गी नका करू. बरं ठीक आहे मग ठेवतो फोन. रा बापा आता काय बोलू? गलती माया पोरीचीच आहे तर मी बोलू तरी काय? ते तर तिचं वाला सांगतच नाही जी, सासूचेच सांगते, तुमच्या आईचंच सांगते. काय कराव? आम्ही बोलू हाराले. 2 दिवसा पहिले ते सोन्यासाठी फुगली होती माझ्यासोबत. फुगाले म्हणते आईनं बाबानं केले का नाही तिच्यासाठी ते भांडे, तर ते घेऊन या म्हणते. भावाच्या लग्नात घालाले, आपल्या राहुलच्या लग्नात घालाले. लोक काय म्हणून म्हणते मध्ये. तर मी म्हणलं तुले कराले धराले नाही आहे तू सासू सासऱ्याचं, मग भांडे कायले मागतं?
तुम्ही सांगा मामीजी, खोटं बोलून राहिलो का खरं बोलून राहिलो मी? सांगा. आ काही आणायचे नाही. हा न काही देणारही नाही. मला नाही वाटत देणार म्हणून ते, ना आणायचंही नाही. तिले करू द्या तिच्या मतानं. हा करू द्या तिले. इकडं बाहेर काय नाही राहून रट्टे घट्टे पडन ना तेव्हा समजन तिले. राहू द्या अलग आणि पडू द्या तिले रट्टे घट्टे चांगले. बरं ठीक आहे जवाई, ठेवतो मी. आमच्या गावात नाही का हळद आहे आज. तुम्हाला माहीत असेल ना रोशन, ते रोशनीचा भाऊ, सूरजची बायको नाही का, तिच्यावाल्या भावाचं उद्या लग्न आहे. तर आज सगळं हे आहे, हळद आहे, तर तिकडं जा लागन. बरं ठीक आहे ना, जा ना, जा मामीजी जा. पा तुम्हाला कसं जमते तर तुमच्या हिशोबानं काय करता तर करा बाप्पा. आता मी तर लय सारून गेली बाई या पोट्टीली शिवा देऊ तरी पण परवाच्या दिवशी फोन केला ना, लय शिवा दिल्याची मी तिले. जवाई आता काय करा, ते ऐकते आणि इकडून माय ऐकते आणि इकडून सोडून देते. माय तिच्यावाल्या डोक्यातच बसत नाही गोष्टी. चांगलं तिले हे करा. 1 रुपया द्यायचा नाही तिले, समजन मग कसं राहते कसं नाही. तर सासू सासऱ्याच्या घरी तुम्हाला सर्व आयतं भेटे. किराणा हे ते तुमचे पैसे वाचून राहील. आणि आता इथं अलग राहिल्यावर सर्व द्यावं लागते ना. द्यावं लागते म्हणजे मामीजी 7,500 रुपये ह्याला फ्लॅटचं भाडं आहे म्हटलं. मग इथं 7,500 ते माझ्या ओळखीचा होता, त्यानं दुसऱ्याला 10,000 देते. तो मला 7,500 दिला त्यानं बिचाऱ्यानं. सांगा बरं मग, खाणं पिणं हे ते. आता ट्रीटमेंट चालू केली तिची दवाखान्याची. पूर्ण पेमेंट माझ्या याच्यातच जाते. काय करावं मग आता तुम्ही सांगा. तिथं राहते तर बाबा सर्व खर्च करते. सर्व खर्च करायला एवढी नडीले लागले तर मागते मला, नाही तर बाबा तर सर्वच करते. आता वावर आहे, वावर तिकडं वाहते बाबा. माणूस आहे त्या वावरात बंड्यावर ठेवलेला, तर बाबाला सर्व पीक पाणी सर्वच येते. आणि बाबाची पेन्शनही बी. आणि अशी बँकेत रिटायरमेंटचा पैसा आहे बाबाचा, तर त्याचंही व्याज येत राहते. तर पूर्ण चालवतेच बाबा. मला 1 रुपया मागे नाही. पण आता अलग निघाल्यावर सारा खर्च मध्येच करावा लागते. पेमेंट पुरते का मायवाला? इले समजन. हो ना, बरोबर आहे जवाई. नाही रट्टे गट्टे बसू द्या तिले, बसू द्या. आणि तुम्हाला सांगतो, तिच्या मनानं वागू नका. तिले कामाले चांगलं हे करा, जाणून बुजून करायचं. आणि ते बाहेर खाते बरं, जास्त बाहेरचं आवडते तिला, नेट लागते कामाचा पहिलेपासूनच आहे तशी. ते बिलकुल बाहेरचं बोलवायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, घरी करायला लावायचं तिले सर्व काही. अरे तुम्हाला माहित आहे वाटते तिच्यावाल्या सवयी मामीजी, तुम्हाला माहित आहे तिच्या सवयी नाही? आता माहित आहे म्हणजे माहित आहे बा. आता बापाले फोन करू बोलवे सिटीतून. पिझ्झाच बोलवे, तर कोणते वडेच बोलवे, तर कोणतं भाजीच बोलवे पनीरची. कोणतं काहीच बोलवे. माहित आहे ना मला. नाही बी तिचा बाप लाडाची होती तर. पण आता तुम्ही करू नका तसं. तिले सवय कमी करा लागेल. तिले समजू द्या थोडंसं बाहेर राहण्याचं कसं काय असते तर. नाही मध्ये तर आता काट कसं करावंच लागेल ना मामीजी. आता माय पेमेंटच तेवढं आहे, तेवढ्या पेमेंटमध्ये मला एवढं ऍडजस्टमेंट करावं लागेल का नाही? तर तिथे करावं लागेल ऍडजस्टमेंट. रोज कुठं बाहेरचं जमणार आहे आमचं? हो बाबा, आता तुमच्या परीनं तुम्ही कसं हँडल करता तिले. मी काहीच बोलणार नाही. तिनं मला फोनही केला आणि काही केला तरी तुमच्या दोघांच्या मनात मी बोलणार नाही. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. आणि याच्यानंतर मला तिथं येतो न जातो म्हणलं. तिच्यासोबत बोलतही नाही मी आता. तिला घरी उभंच नाही करत आता. उभंच नाही करत मी. आणि गेली ना घर सोडून तर जाऊ द्यायचं बिंदास. मला फोन करायचं, मी देईन ती तसं. हे काही झालं कमी जास्त तर, कारण की एवढी हलकट पोट्टी आहे आता. हे जाऊ द्या, जे होईन तर होईन. आला एक पोट्टी, सारं नाव डुबून टाकलं आमचं. पहिल्या घरी डुबवलं आणि इथंही डुबवलं. बरं जवाई ठेवतो मी. हो ठेवा. आले का जी बाई? बरं झालं जी आल्या तर. मी म्हणलं येता का नाही येत बाई म्हणलं. बरं झालं आल्या तर जवाईनं. तुम्ही दोघे जण आले तर बरं झालं बाप्पा. आलो ना बाप्पा, आलो ना. तुम्ही बोलावलं तर यात लागनच. ऊन होय का होय जी? काय गाय भरल्यासारखं वाटते. लयच ऊन वाटते बाप्पा. अरे देवा, काय ऊन होय हे. नाही ऊन तर आहेच जी, ऊन तर आहेच ना. लय ऊन आहे जी बाई. शालू जाय बरं, पाय धुवायला पाणी घेऊन ये बरं. जाय बरं, जवायले ना इन बाईले पाय धुवायला पाणी घेऊन ये जा. बकेट भरून ठेवली ना आई मी ना बाहेर. बकेट भरून ठेवली मी ना. ठेवली पहिलीच ठेवली. आपले हे भाऊ आणि आई येणार आहे मला सांगितलं तुम्ही, तेव्हाच बकेट भरून ठेवली मी ना. नाही बाई, पहिलीच ठेवली का नेऊन बाई तू ना. पाय मी तरी विसरली बाई, पण तुला आठवण राहिली हो. चला ना, बकेट ठेवली आहे जवाई. चला बरं, पाय धुवून घ्या, हात पाय धुवा थोडसे. मामीजी धुतले हातपाय गीतपाय धुतले. बकेट ठेवली ना ताईनं भरून, धुतले. ह्या होत्या ना बाहेर उभ्या. हो जी बाई, दिलं ना पोरीनं पाय धुवाले पाणी दिलं बाई. आता प्याले पाणी आण, मला ताण लागली. हो जी आई. लक्षात राहिलं नाही मायाला. बसा मी का नाही पाणी घेऊन येतो मस्त फ्रीज मधलं. बस ना, बसा या बसा. बरं आमच्या इन बाई आल्या.
आज रात्रभर इथंच राहणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला. लवकरात लवकर सबस्क्राईब करावं. बिलकुल सबस्क्राईब वाढून नाही राहिले. तुम्ही सबस्क्राईब करून नाही राहिले. व्हिडिओ आवडत नाही आहे का तुम्हाला? सबस्क्राईब करावं लवकर लवकर. ठीक आहे मग. सबस्क्राईब करा मात्र. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की.